शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डाळिंबाचा ज्यूस बनवणार आहोत। आपण 1 किलो डाळिंब घेतलेले आहेत आणि त्याचे दाणे बघा, हे असे दाणे काढून घेतलेले आहेत। आपण हे हँड ज्यूसरने आपण त्याचा ज्यूस बनवणार आहोत। हे बघा, आपण हे डाळिंबाचे दाणे यात टाकून घेऊ। भरून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे आपण ज्यूस काढून घेऊ। हे बघा, आपला ग्लास भरलेला आहे बघा। आता आपण हे काढून घेऊ हा ज्यूस। आता आपल्याला हा ज्यूस गाळायची गरज नाही अजिबात। हा बघा, हा एक ग्लास ज्यूस तयार झाला। आता अजून आपला शिल्लक राहिलेला आपण अशाच प्रकारे आपण हा काढून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे आपण ज्यूस काढून घेऊ। हे बघा, एक किलो डाळिंबाचा आहे बघा, एवढा ज्यूस तयार झाला। आणि बघा, एवढ्या त्याच्या बिया निघाल्या बघा, जसं आपण खातो बघा तसंच छान एवढा कुच्चा निघाला त्याचा बघा। आता आपण यात थोडी साखर टाकून घेऊ, कारण हे गोड डाळिंब आहे, त्याचं साखर आपण कमी घालू, जास्त नाही टाकायची आपल्याला। आणि चमच्याने चांगली विरघळून घेऊ आपण। हे बघा, याचे एवढे फायदे आहेत ना डाळिंबाचे। डाळिंबामुळे पित्त प्रकोप, अरुची, अतिसार, मुरडा, खोकला, डोळ्यांची जळजळ, छातीमध्ये कफ, आग होणे, असे बरेचसे विकार याच्याने डाळिंबाच्या रसाने दूर होतात। अपचन, उलटी, जुलाब, असे अनेक प्रकारचे रोग याच्याने बरे होतात। आपल्याला माहिती पण नाही, साधं सुद्धा बघा एवढं डाळिंब, पण यातून बरेचसे फायदे आहेत डाळिंबामुळे। आणि रुग्णांसाठी तर हे असं छान ज्यूस हा एकदम छान आहे, उत्तम आहे आरोग्यासाठी। डाळिंब हे आरोग्यदायी फळ आहे। हृदयासाठी, कंठ, दाह, ताप यांच्यासाठी उपयोगी आहे। ज्यांचा घसा बसला असेल त्यांनी डाळिंब खायचं, म्हणजे आपला घसा पण साफ होतो। म्हणजे शरीरासाठी बघा, डाळिंब किती खूप उपयुक्त आहे। ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी तर आवर्जून या डाळिंबाचा रसाचा ज्यूस आज घ्यावा, रोज घ्यावा, म्हणजे आपलं हिमोग्लोबिन पण वाढतं। आता आपण सर्व करून घेऊ। बघा, आपला डाळिंबाचा ज्यूस बघा हँड ज्यूसरचा तयार झाला बघा, आपण घरगुती। आणि बघा किती घट्ट पण आहे बघा। हा ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे ना, त्यांनी हा असा 1 ग्लास जरी तुम्ही घेतला असा रोज, तरी तुमचं हिमोग्लोबिन अगदी व्यवस्थित होईल आणि गोळ्या घ्यायची पण गरज नाही। इतकं म्हणजे हे डाळिंब खूप उपयुक्त आहे, आरोग्यवर्धक आहे डाळिंब। हे बघा, अशा प्रकारे आपला हा ज्यूस तयार झाला बघा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। थँक्यू।